नमस्कार. डिवाइन ब्युटी बाय वृषालीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही पाहू शकता आजचा व्हिडिओ हा बेबी क्रीम वर आहे. तर बेबी क्रीमचे पूर्ण नाव ब्लेमिश बाम आहे. ह्याला काही जण ब्युटी बाम असेही म्हणतात. चेहऱ्यावरती ऊन किंवा पिंपल्समुळे जे काळे डाग येतात किंवा फेस असं काळपटतो त्याला आपण ब्लेमिश असे म्हणतो. हे काळे डाग लपवण्यासाठी आपण बेबी क्रीमचा वापर करतो. बेबी क्रीम हे एक मेकअपचं प्रोडक्ट आहे. हे स्किनला पोषण देण्यासोबत त्यामधला ओलावा टिकून ठेवायला मदत करते. ह्यामध्ये SPF आहे म्हणजे सन प्रोटेक्शन आहे. तर स्किनसाठी बेबी क्रीम हे ऑल इन वन प्रोडक्ट आहे. त्याला एक नॅचरल लुक येतो. बेबी क्रीम लावल्यानंतर असे काही नाही जाणवणार की आपण कोणते स्किन केअर प्रोडक्ट लावले आहे. हे पूर्णपणे नॅचरल दिसते. बेबी क्रीम ही नेहमी बोटाने लावली पाहिजे. मी तुम्हाला दाखवते की कोणत्या प्रकारे बेबी क्रीम लावली पाहिजे. हे बघा, बेबी क्रीम ही नेहमी थोड्या प्रमाणामध्ये घेऊन सर्वीकडे चेहऱ्यावरती, मी आता हातावर दाखवते पण तुम्ही फेसला लावा. सर्वीकडे अशी थोड्या प्रमाणात घेऊन अशी बोटाने पसरवायची हलक्या हाताने. अंडर आईज, ओठांच्या इथे, कानाच्या इथे सगळीकडनं कव्हर करायचं. हे क्विकली ऍब्झॉर्ब होते. कोणत्याही प्रकारचा व्हाईटिश असा लुक येत नाही, नॅचरल लुक येतो. खूप काही मेकअप केलंय काही असं वाटत नाही. तुम्ही ही डेलीही वापरू शकता कारण ह्याच्यामध्ये सन प्रोटेक्शन आहे. बघू शकता तुम्ही, क्विकली ऍब्झॉर्ब होते. तर अशा प्रकारे तुम्ही ही बेबी क्रीम लावायची. बेबी क्रीम ही सगळ्या प्रकारच्या स्किनसाठी चांगली असते. मग तुमची स्किन ऑइली असू दे, ड्राय असू दे, पिंपलची समस्या असू दे, मिक्स किंवा सेन्सिटिव्ह असू दे, त्यानुसार तुम्ही बेबी क्रीम वापरू शकता. तुमच्यासाठी परफेक्ट आहे पण काही गोष्टीची काळजी घेणंही आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या स्किन टोनला सूट करणारी बेबी क्रीमच वापरली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या स्किन टोन ओळखून निवडले नाही तर तुमची अवस्था अशी होईल जशी चेहऱ्यावर जास्त फाउंडेशन लावणाऱ्या व्यक्तीची होते तशी अवस्था होईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसारच बेबी क्रीम ओळखा आणि वापरा. तर चला मैत्रिणींनो, बाय बाय. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी असेच नवीन व्हिडिओ रोज तुमच्यासाठी आणत जाईल. बाय.